माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री लिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग 10. प्रथम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः, ओम नरोत्तमाय नमः, ओम श्री वेदव्यासाय नमस्कार करून अध्याय 46 विविध लिंग प्रकार. श्रीसत म्हणाले, पूर्वी अनेक राक्षस, पिशाच्च, देव, देवता, ऋषी, तपस्व्यांनी शंकराचे तप करताना वेगवेगळ्या पदार्थांची तयार केलेली शिवलिंग वापरली होती. नीलमणी, पद्मराग, रत्ने, सोने, पैतील, दगड, स्फटिक, तांबे, प्रवाळ, लोह, वाळू, लाकूड, भस्म, गायीचे शेण, कुश, दर्भ, फुले, सुगंधी द्रव्ये, धान्याचे पीठ, तूप, दही, शिशे ते पदार्थ होत. तरी लिंगाचे 6 प्रकार प्रमुख पाडले गेले. शैलज, रत्न, धातुजन्य, काष्टज, मृगमय, क्षणिक. लिंगाच्या मुळात ब्रह्मा, मध्यावर विष्णू, साळुंकेत शिव, वेदीत महादेवी असल्याने या सर्वांचे पूजन लिंगपूजनाने होते. लिंग कसलेही असले तरी भक्तिभावाने पूजल्यास शुभफळ मिळते. भाग 46. शिवाचे अद्वैत स्वरूप शिवध्यान. अध्याय 47. श्रीसुत म्हणाले, काही परमार्थ मार्गी लोकांनी शिवास ओम रूप मानले. उपनिषदात श्रवण कर किंवा शास्त्रीय ज्ञान स्वरूप शिव मानला आहे, असे अनेक भिन्न मते. व्यास म्हणता, शिव म्हणजे निर्मळ, शुद्ध, निर्विकल्प, निराश्रय गुरु, शिवाचे प्रकाशक ज्ञान होय. ज्ञानानेच मुक्ती मिळते, योगी आनंदमय होतो. हे ज्ञान मिळविण्याचा मार्ग म्हणजे निष्काम कर्म अथवा कोणतीच इच्छा न धरता कामे करणे होय, असे काही जण मानतात. त्याचे विराट विश्वस्वरूपाचे वर्णन काही जण करतात. उदाहरणार्थ, डग हे त्याचे केस आहेत, सूर्य, चंद्र, अग्नी त्याचे डोळे. कर्म, यज्ञ, तप यज्ञ, जपयज्ञ, ध्यानयज्ञ ह्या क्रमाने सत्य ज्ञान मिळणे जास्त शक्य. जे ज्ञानी असता त्यांना शुद्धी, प्रायचित्त, धर्म, अधर्म, सुख, दुःख असे काहीच आवश्यक वाटत नाही, कारण ते ध्यानरूपाने शिवमयच होत असल्याने ते नेहमी शुद्ध चित्ताचे असतात. परमानंद स्वरूप, अक्षर, विशुद्ध, निष्कल असे सूक्ष्म लिंग त्यांच्या अंगी आंतरिक नेहमी असते. म्हणूनच बाह्यलिंगात, पार्थिव लिंगात घडलेला ज्ञानी तर नसतोच, उलट मूर्ख असतो. निष्कल, निगुण, सकल सगुण हे सर्व काही शिवमय जाणावे. जे जे दिसते वा जे जे ऐकू येते ते सर्व काही शिवस्वरूपच होय. त्यामागील आपल्याला दिसणारा भेद, अभेद म्हणजे आपल्याच विचारांचे केवळ भास असतात. अजपा जपविधानात आपल्या देहातील मंडळे, चतुष्कोण अशी 6 स्थाने सांगितले. तेथे शिवाचे पूजन करावे. मूलाधारी चौकोन, स्वाधिष्ठानी षडदल, मूर्धेत 10 वा सहस्रधार, हृदयात द्वादार, कंठात 16 भुवयांच्या मध्यभागी तीरम्र अशी स्थानं. तेथे शिवस्वच्छने देवीसह राहत असता. असे निर्गुण शिवसाकर स्वरूप घेतात, ते केवळ लोकांचा उद्धार व्हावा म्हणून. अध्याय 48. शिवपूजन दीपदान. ऋषींनी सुतांना विचारले, अनेक वर्ष तप करून देवांना देखील शंकराचे दर्शन होत नाही, तर मग आयुष्य व बल कमी असलेल्या आम्हा मंदबुद्धी मानवांना शिवाचे दर्शन कसे होईल? त्यासाठी आम्ही त्याचे कसे पूजन करावे बरे? त्यावेळी सूत काय म्हणाले, हे म्हणे श्रेष्ठांनो, तुम्ही म्हणता ते सत्य असले तरी श्रद्धा ही एक अशी चीज आहे की श्रद्धेने एकदा जरी महेश्वराचे पूजन केले तरी रुद्रलोक मिळतो. अपवित्र असताना रागावून अभक्ष पदार्थ खाल्ल्यावर गायन किंवा नृत्य करण्याने, स्त्रियांमध्ये आसक्त असणाऱ्यांनी मदाने धुंद झाल्याने शिवाचे पूजन केल्यास पूजेचे फळ विपरीत मिळते. ओंकाराने शंकराची पूजा सुरू करावी. शिवलिंग शुद्ध पाण्याने स्वच्छ करावे. त्याची स्थापना पूजेच्या पीठावर करावी. पीठाच्या ठिकाणी तेजस्वी पद्मासनाची कल्पना करावी. वासनाच्या मध्यभागी ओम काढून त्यावर लिंग स्थापन करावे. शिवाला
अर्ध्य पाद्य आचमन करण्यासाठी पाणी अर्पण करावे. नंतर त्यास दिव्य गंगाजल किंवा इतर नदीच्या पाण्याने स्नान करावे. त्याचप्रमाणे तूप, दूध, दही यांचा अभिषेक करून पुन्हा शुद्ध पाण्याने लिंगास स्नान घालावे. चंदन, बेल व्हावे. अनेक प्रकारची पद्मे पदत म्हणत निलोत्पल, राजीव, नद्या, वर्त, चाफा, जाती, बकुळ, शमी, धोत्रा, आघाडा, अगस्ती, कदंब, पांढरी जाई अशी अनेक फुले शंकराला व्हावी. सुंदर आभूषणे 5 प्रकारची धूप त्यास अर्पण करावे. यानंतर दैवात, खीर, मध यांची युक्त शुद्ध अन्न त्यांचा नैवेद्य दाखवा अथवा केवळ थोड्याशा तांदळाचा भात नैवेद्य दाखवा. अखेरीस प्रदक्षिणा घालून शंकरास वारंवार नमस्कार करावी, त्यांची स्तुती करावी. ईशान, पुरुष, अघोर, वाम, सद्योजात या त्यांच्या 5 नावाचा जप करावा. असेही शिवपूजन केवळ एकदाच केले तरी चालेल. केवळ शिवपूजनाची माहिती जरी ऐकली तरी उत्तम गती लाभते. शिवलिंगाच्या समोर जो तुपाचा दिवा ठेवतो त्यालाही स्थिर गती मिळते. शंकराच्या देवळात लाकडी, लकडी, दगडी, लोखंडी दिवे अर्पण करणे. तांबे, चांदी, सोने यांचे दिवे श्रद्धायुक्त भावनेने अर्पण करावे, म्हणजे शिवपुराला जाणाऱ्या यातनात बसणे. कार्तिक महिन्यात तुपाचा दिवा शंकरासमोर ठेवणे हे विशेष होय. अध्याय 49 पाशुपत व्रत. सूत म्हणाले, पूर्वी सनत कुमारांनी नंदीला विचारले होते, तेव्हा नंदीने पशुपाशातून मुक्त करणारे पाशुपत व्रत सांगितले होते. ते मी आता सांगतो. ते म्हणाले, पशुपाशातून मुक्त करणारे 12 लिंग नावाचे व्रत असते. त्यामुळे भोग प्राप्त होतात, मुक्ती मिळते. वेदांच्या सांगाचे मंत्रण करून हे व्रत सांगितले. त्यामुळे अनेक प्रकारची संकटे नष्ट होतात. चैत्र महिन्यात एक मोठे लिंग तयार करावे. ते चंदनाच्या पाण्याने धुवावे. सोनेरी कर्णिका, केशर असलेले कमळ तयार करावे. त्याला 9 प्रकारचे रत्न लावावी. ते कमळ स्फटिकाच्या पिठावर ठेवावे. यावर शिवलिंग स्थापन करावे. त्याची यथाविधी पूजा करावी. बेलाची पाने 1000, पांढरी कमळे, निळी कमळे, पांढऱ्या रुईच्या कळ्या, कन्हेरीची फुले इत्यादी फुलांची गायत्री मंत्र म्हणत लिंगाचे पूजन करावे. सुगंधी धूप, दीप, निरांजन इत्यादी मंगळ उपचार करावे. अघोर मंत्र म्हणून देवाच्या उजवीकडे अगरू धूप जाळावा. पश्चिमेस सद्यमंत्र म्हणून मनशीळ, उत्तरेस वाम मंत्र म्हणून चंदन, पूर्वेस हरताळ, श्वेतचंदन यांनी युक्त कृष्ण अगरू जाळावे. तुरीच्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. हे महाव्रत सर्व महिन्यात असेच करावे. वैशाखात वज्र लिंगाची पूजा करावी. मस्तक मण्याच्या लिंगाचे वैशाखात, मुक्ताच्या लिंगाची आषाढात, निर्मण्याच्या लिंगाची श्रावणात, पद्मरागाच्या शिवलिंगाची भाद्रपदात, गोमेध रत्नाच्या लिंगाची अश्विनात, प्रवाहाच्या लिंगाची कार्तिकात, वैदुर्य लिंगाची मार्गशीर्षात, पुष्प रागापासून केलेल्या लिंगाची पौषात, स्फटिकाच्या लिंगाची माघात, सूर्यकांतापासून केलेल्या लिंगाची फाल्गुनात पूजा करावी. अशा प्रकारे निरनिराळ्या द्रव्यापासून तयार केलेल्या लिंगाचे पूजन निरनिराळ्या महिन्यात करण्याने विशेष फळ मिळते. कमळ, सोने यांनी तयार केलेले लिंग सर्व महिन्यात चालते. सोने नसेल तर चांदीचे लिंग चालेल. वरीलपैकी कोणतीच रत्ने, सोने, चांदीचा यांची लिंगे करणे शक्य नसेल, तांबे किंवा लोखंड यापासून लिंग रचावे अथवा लाकूड किंवा माती यापासून क्षणिक लिंग तयार करावे. हेमंत ऋतूत बेलाच्या पानाचीच शंकराची पूजा करावी. वरील सर्व फुलात, धूप, पूजा द्रव्यात निरनिराळ्या देवदेवता वास करीत असतात. तसेच ते गुणकारकही आहे. म्हणून यापैकी जी द्रव्ये जेव्हा मिळतील तेव्हा त्यांनी शंकराचे पूजन भक्तिभावाने मनोभावे करावे. नैवेद्यानंतर चामर वगैरे वस्तू त्यास भेट द्याव्या. अन्नामध्ये प्राण असतो म्हणून ते दान केल्याने शंकरास आनंद मिळतो. व्रत करताना सत्य, शुद्धता, दया, शांती, संतोष, दान नियम पाळावे. पौर्णिमेस, अमावस्येस उपवास करावा. 1 वर्ष झाल्यावर गोदान करावे. विद्वानांना भोजन घालावे. ऋषत्सर्ग करावा. त्याद्वारा ते लिंग व त्याला अर्पण केलेले सर्व पदार्थ शिवाच्या देवळात ठेवून द्यावे. कोण्या शिवपूजक विद्वानास दान द्यावे. हे व्रत 1 महिना केले तरी चालते. अध्याय 50 पंचाक्षर मंत्रविधी. श्रीसुत म्हणाले, हे विद्वानांमधील श्रेष्ठ लोकांनो,
उमेचा पती श्री शंकर याचे पूजन करून विधीपूर्वक पंचाक्षरी मंत्र जपावा. व्रत केल्याची समाप्ती अशा जपानेच पूर्ण होते. पूर्वी एकदा शंकर भगवानानेच पार्वतीचा पंचाक्षर महात्म्य सांगितले. पार्वतीला सर्व चराचर देव दानव मानव महाप्रलयात नष्ट होता. त्यावेळी मी एकटाच उरतो. त्यावेळी माझ्या सामर्थ्याने मी सर्व वेद शास्त्र पंचाक्षर मंत्रात सुरक्षित ठेवतो. पुन्हा सृष्टी निर्माण करतो. तेव्हा विष्णूच्या नाभिकमळातून निर्माण झालेल्या ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करण्यासाठी मला मदत मागतात. तेव्हा मी माझ्या 5 मुखांनी अक्षरे म्हणजे पंचाक्षर सांगितले. त्याने ती पंचाक्षरी त्याच्या 5 मुखांनी ग्रहण केली. त्याबरोबर वाचक भावाने त्याने परमेश्वराचे पंचाक्षराच्या द्वारा स्तवन केले. तो वाचक पंचाक्षर स्वरूपात स्थिर होता. असा हा महान अर्थ असलेला पंचाक्षर मंत्र 5 वर्णनांनी युक्त तो मंत्र ब्रह्मदेवाने त्याच्या 10 मानसपुत्रांना सांगितला. तेव्हा त्या मंत्राच्याद्वारे शंकराची आराधना करू लागले. शंकराने प्रसन्न होऊन त्यांना अनिमा आणि आदी 8 सिद्धीचे पूर्ण ज्ञान दिले. त्यानंतर ते 10 जण मेरू पर्वताच्या शिखरावर गेले. तेथे एक अत्यंत रमणीय मुंजवान नावाचा पर्वत. तेथे यांनी सृष्टी निर्माण करण्याच्या उद्देशाने तीव्र तपश्चर्या केली. अनेक वर्षानंतर प्रसन्न होऊन मी त्यांना पंचाक्षर मंत्राचे ज्ञान संपूर्णपणे दिले. त्यांनी त्या मंत्राचे अनुष्ठान केले. त्यामुळे ते सर्वज्ञ झाले. अध्याय 51 ध्यान यज्ञ. सर्व यज्ञात श्रेष्ठ असा ध्यान यज्ञ त्या मुनींनी ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांनी कसा केला ते सांगताना सूत म्हणाले. भगवान शंकर भवानीसह त्या पर्वताच्या गुहेमध्ये होते. तेथे ते सर्व मुनी गेले. शंकरांना नमस्कार करून त्यांची स्तुती केली. हे देवा, आपण अत्यंत उग्र असे कालकूट विष पचवले. त्यामुळे आपण सर्वांचे रक्षण केले. तेव्हा शंकर त्यांना म्हणाले, मी त्या विषाला महाभयंकर असे समजू. कसे समजावे रे? जो विष नष्ट करणारा तोच समर्थ होय. त्यामध्ये विशेष ते काय? खरे म्हणजे कालकूट हे विशेष नाही. हा संसार मात्र महान विष होय. म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे विष नष्ट करावयास हवे. इच्छा विषयाची आसक्ती या 2 कारणांनी सर्व जगात धर्म अधर्म होतो. धर्म प्रतिपादक शास्त्र हेच संसारात बुद्धी निर्माण करते. येथील विष 2 प्रकारचे असल्यामुळे विश्वाचे 2 प्रकार होतात. एक दृष्ट अथवा ऐहिक, दुसरे पारलौकिक होय. हे दोन्ही प्रकार दोषपूर्ण होय असे समजून घेऊन त्यांचा त्याग जो प्रयत्नपूर्वक करतो तोच विरक्त होय. श्रुतीत प्रतिपादन केलेली कर्म अतींद्रिय दृष्टी असलेल्या ऋषींनी काढलेले वेदांचे सार होय. ही कर्म निष्काम भावनेने केल्याने जे फळ निष्पन्न होते ते अध्यात्मशास्त्र होय. तेच खरे शास्त्र आहे. सर्वांचा स्वभाव कामच होय, पण त्यामध्ये कर्मज्ञान असलेले समर्थ, विरक्त, धार्मिक, निवृत्त समजले जातात. पाप निर्माण करणारे कर्म नारकी, पुण्य निर्माण करणारे स्वर्गी. सर्वांचा स्वभाव कामच होय, पण त्यामध्ये कर्मज्ञान असलेले समर्थ, विरक्त, धार्मिक, निवृत्त समजले जातात. पाप निर्माण करणारे कर्म नारकी, पुण्य निर्माण करणारे स्वर्गी. दोन्ही निर्माण करणारे मिश्रित असे 3 प्रकारचे कर्म करणारे 3 प्रकारचे जीव ज्ञानहीन होत, कारण त्यांना अविद्येमुळे ज्ञान नसते. पुत्र, कर्म अथवा धन मुक्ती देत नाही, ती केवळ त्यागानेच मिळते. अशा प्रकारे अज्ञानरूप दोषाने युक्त कर्मामुळे स्नायू आदी 10 कोशांनी युक्त शरीर धारण करून जीव इहलोकी भ्रमण करीत असतो. त्या कर्माचे सेवन करीत असतो. गर्भावस्थेपासूनच जीवाला अनेक दुःखे सहन करावी लागतात. गर्भरूपी कालकोठडीत तऱ्हेतऱ्हेची दुःखे सहन करतो. जन्म घेताना देखील भयंकर दुःख त्यास सहन करावे लागते. बालपण, तरुणपण, म्हातारपण यात अनेक संसारिक दुःख कष्ट सजीव प्राणी भोगतो. अखेरीस मरताना शरीर सोडण्याच्या क्रियेत होणारे महान दुःख देखील तो भोगतो.
अशा प्रकारे सजीव हा स्वतःच दुःखी प्राणी होय. तो एका दुःखाने दुसऱ्या दुःखाला निवारण्याचे प्रयत्न करीत राहतो. अशा प्रकारे केवळ विचार करण्याने मानव दुःखापासून सुटत नाही. पैसे मिळवणे फारच कष्टाचे, त्याचे रक्षण करताना देखील त्याला महान दुःख होते. त्याचप्रकारे पिशाच, राक्षस, यक्ष अशा सर्व योनीमध्ये दुःखच भरलेले आहे. गंधर्व, चंद्र, सौम्य, प्रजापती, ब्रह्मेष्ठ, निसर्ग, पौरुष या सर्व गोष्टीचा क्षय होणे, श्रेष्ठता मिळवणे अशा कारणाने दुःखे असतात. पूर्वेशी कर्म केल्यामुळे चालू अवस्थेत भाग्य अशुद्ध झालेले असते. म्हणून धन वगैरे गोष्टीचा त्याग करावा, कारण त्यामुळे कष्ट होता, कल्याण नव्हे. दोषांनी दूषित झालेल्या स्थानावर विविध प्रकारचे दुःखे असतात. काही दुःखे वर्तमान तर काही पुढे होणारे म्हणजे भविष्यकालीन असतात. शीत, उष्ण, वात, वर्षा अशा ऋतूमुळे जे रोग होतात त्यावरची औषधे देखील सुख निर्माण करण्यासाठी नसतात. त्यातही दुःखच असते, परंतु अज्ञानामुळे ते आपणास समजत नाही. स्वर्गामध्ये देखील विशुद्ध ज्ञान, अशुद्ध पुण्य गोष्टींचा क्षय होत असतो. त्यामुळे तेथे देखील जीव राग, द्वेष, भय, नाना दुःख, रोग यांनी त्रस्त असतात. त्यांचे पुण्य संपत आले की ते मूळ कापलेल्या वृक्षाप्रमाणे खाली कोसळतात, म्हणजे परत पृथ्वीवर जन्म घेतात. राहण्याचे ठिकाण नष्ट झालेला हरिण जसे मरणाच्या भयाने झोपत नाही, ध्यानात पारायण असणारा यती संसाराच्या भयाने मोहरूपी मायेने झोपेने घेतला जात नाही, त्याला किडे, पक्षी, हरिणे, हत्ती, घोडे अशा सर्व प्राण्यांचे दुःख सारखे दिसत असते. वैमानिक म्हणजे स्वर्गामध्ये चालू कल्प संपेपर्यंत राहण्याचा जन्माधिकार आहे, असे देव देखील दुःखाने युक्त असतात. देव राक्षसे दोघेही एकमेकांना जिंकण्याच्या इच्छेने काळजीने दुःखी असतात. मनुराजे हे देखील दुःखीच असतात. श्रम करण्यासाठी असतो तो आश्रम होय. म्हणून आश्रमातल्या लोकांना तर दुःखे असतात, परंतु तपे, व्रत इत्यादी उपचाराने त्यांच्या आत्म्याची जेवढी शुद्धी होत नाही तेवढी शुद्धी ज्ञानी लोकांची आपोआप होते. त्याचसाठी प्रयत्नपूर्वक पाशुपत व्रत करावयास हवे. भस्म, शयन, पंचाक्षरी मंत्राच्या अर्थाने ज्ञान नेहमी हवे. त्यांच्या अर्थरूपी अमृतामुळे सर्व दुःखे नष्ट होतात. हे सर्व जग म्हणजे मीच, माझ्यामुळेच हे सर्व जग विद्यमान, ते माझ्यातूनच उत्पन्न झाले असून माझ्यातच स्थिर राहते आणि अखेरीस माझ्यामध्येच विलीन होते. म्हणून मी व जग भिन्न नाही अशा विचाराने सर्व विश्वाकडे पाहावे, स्वतःच सर्व विश्व पाहावे. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं, उत्तम सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.